आपण टीव्हीमध्ये अनेक हिरो हिरोईन आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांना पाहत असतो। मग ज्या पद्धतीने आपण त्यांना पाहतो आपल्याला सुद्धा त्याच पद्धतीने होऊ वाटतं आणि आपणही प्रसिद्ध झालो पाहिजे असं अनेकांना वाटू लागतं। मग याच माध्यमातून अनेक जण टीव्ही सिरियलमध्ये पिक्चरमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात, ऑडिशन देत असतात। मग त्याच पद्धतीने एक विवाहित महिला होती आणि त्या विवाहित महिलेला सुद्धा टीव्ही सिरियलमध्ये काम करण्याची इच्छा होती। मग तिच्या जवळचा एक व्यक्ती होता, त्या व्यक्ती म्हणला एवढं काय त्याच्यात अवघड आहे, माझा एक जवळचा मित्र आहे, त्याची त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख आहे, त्याच्यासोबत तुझी भेट घालून देतो आणि मग तुला टीव्ही सिरियलमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम मिळेल। आता महिला सुद्धा इच्छुक होती, तिला आनंद झाला आणि त्या व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीचा नंबर दिला आणि त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट कर, त्या व्यक्तीला भेट असं सांगितलं। आता ती महिला त्या व्यक्तीला भेटायला गेली। त्या व्यक्तीनं सांगितलं की मी आतापर्यंत अनेक लोकांना स्टार बनवलंय, आतापर्यंत अनेकांना चित्रपटामध्ये वेगवेगळ्या सिरियलमध्ये काम दिलंय आणि हे सगळं काम मीच करत असतो, मी एक त्या टीमचा भाग सुद्धा आहे असं त्या समोरच्या पुरुषानं त्या विवाहित महिलेला सांगितलं आणि तिला भेटण्यासाठी त्याच्या घरी बोलवलं। आता ती जी महिला आहे त्या व्यक्तीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली आणि घरी गेल्यानंतर त्या पुरुषाने त्या महिलेसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईची। मुंबईमधील जो नालासोपाऱ्याचा परिसर आहे त्या परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे, कारण की त्याच परिसरामध्ये तो आरोपी राहत होता। आता एक विवाहित महिला होती, त्या महिलेला चित्रपटसृष्टीमध्ये आणि टीव्ही सिरियलमध्ये काम करण्याची इच्छा होती। मग अनेक जणांना तिने इच्छा बोलून व्यक्त केली की मला या चित्रपटामध्ये टीव्ही सिरियलमध्ये काम करण्याची इच्छा आहे, आवड आहे, कधी काम भेटेल का, काय होईल का असं तिने तिच्या मित्रांना सांगितलं। तर त्यापैकी एक मित्र म्हणला याच्यात काय मोठी गोष्ट आहे, मी तुला आत्ता एका जणाची ओळख करून देतो, तो व्यक्ती तुला चांगल्या मालिकेमध्ये सिरियलमध्ये काम देईल। मग ती महिला त्या व्यक्तीला भेटायला गेली आणि ती जे समोरचं व्यक्ती होतो तो कास्टिंग डायरेक्टरच्या हाताखालचा कर्मचारी होता आणि त्या कर्मचाऱ्यानं त्या महिलेला सांगितलं की या अगोदर आम्ही मोठमोठे स्टार बनवलेले आहेत, अनेकांना मालिकेमध्ये चित्रपटसृष्टीमध्ये सिरियलमध्ये कामं दिलेली आहेत आणि आम्ही कास्टिंगचं काम करतो, पण मात्र त्यासाठी ऑडिशनसुद्धा द्यावं लागतं आणि एकदा ऑडिशन दिलं, ऑडिशन जर चांगल्या पद्धतीनं पार पडलं तर मग तुम्हाला मी काय करतो डायरेक्टरकडे पाठवतो, कास्टिंग डायरेक्टरकडे पाठवतो, मग ते तुमची सिलेक्शन करतात आणि तुम्हाला सिरियलमध्ये काम देतील असं त्या महिलेला सांगितलं। सुरुवातीला त्या महिलेला या सगळ्या पूर्ण गोष्टी मोठ्या प्रमाणात आवडल्या, ती खुश झाली की आता तिला चित्रपटामध्ये सिरियलमध्ये कामच मिळणार आहे म्हणून ती महिला नालासोपाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी तो व्यक्ती राहत होता त्या व्यक्तीच्या घरी गेली आणि घरी गेल्यानंतर ऑडिशन द्यायला सुरुवात झाली। आता ऑडिशन द्यायला जशी सुरुवात झाली तसं तो कास्टिंग डायरेक्टर होता, त्याच्या हाताखालचा कर्मचारी होता, तो त्या महिलेला शरीरावरचे एक एक कपडे काढायला सांगत होता आणि कपडे काढण्याच्या बहाण्यानं नको त्या त्या महिलेच्या अंगाला टच करत होता, स्पर्श करत होता। आता सुरुवातीला तिला वाटलं की तो तिला शिकवण्याचा प्रयत्न करतोय, सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण मात्र त्यानं तिला एकदम असं जवळ धरलं, मिठीत पकडलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला। आता त्यानं तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला, त्या महिलेनं त्याला जोरात धक्का दिला, ढकलून दिलं। आता तिनं जसं त्याला ढकलून दिलं तसंच त्या पुरुषाने त्या महिलेच्या कानाखाली मारली, एक झापड मारली। एक झापड मारल्यानंतर ती बेडवर पडली आणि बेडवर पडल्यानंतर तिच्यासोबत पुन्हा त्याच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र ती त्या ठिकाणी आरडाओरड करत असल्यामुळं तिला त्यानं त्याच रूममध्ये कोंडून टाकलं आणि त्या ठिकाणाहून पसार झाला। तिला रूममध्ये कोंडून तो पसार झाल्यानंतर त्या महिलेनं फोन घेतला आणि लगेच तात्काळ पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये। घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी त्या महिलेची सुटका केली आणि सुटका केल्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या महिलेनं तक्रार दाखल केली, रीतसर फिर्याद दाखल केली। आता फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आणि या घटनेमध्ये जो आरोपी आहे आनंद सिंह नावाचा व्यक्ती, त्या व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। त्याच्यावर भारतीय दंड संहितानुसार त्याच्यावर 386
572 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। यानं या अगोदर अजूनसुद्धा अशा महिलांसोबत तरुणांसोबत केला आहे का याचा तपास पोलीस करतच आहेत। पण मात्र जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत, तरुणींना कशा पद्धतीनं महिलांना आश्वासन दिलं जातं, कोणी नोकरीचं देतं, कोणी लग्नाचं देतं, कोणी पैशाचं देतं, कोणी चित्रपटामध्ये काम देतो म्हणून आश्वासन देतं आणि नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करतं। या संपूर्ण गोष्टीमधून आपणही सावध राहिलं पाहिजे, कारण की समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। कोणाचाही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये काय घडतंय हे आपल्याला माहीत होणं आवश्यक आहे आणि आपण सुद्धा जागरूक राहणं आवश्यक आहे। म्हणून या संपूर्ण गोष्टीवरून तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।